हॅलो, चवनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. युट्यूब फॅमिली, तर चला आज काय बनवायचं आहे आपल्याला. तर सुंदर अशी बटाट्याची चटणी. तर कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेले मी, तुम्ही बघू शकता. अजून एक उभी आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर छान तापून द्यायची कढई. आपण याला चेक करून घेऊ एकदा आपली कढई तापली की नाही. तर थोडं 2-3 लसूण पाकळ्या आपण टाकून बघूया. तर कढई काही तापलेली नाहीये, तोपर्यंत आपण 2 मिनिटे ना हे बघा काय झालंय, मी थोडीशी बाजूला गेली. कढई भरपूर तापली, पण आता पर्याय नव्हता. शेवटी जिरं टाकलं, गॅस बंद केला, मोहरी पण टाकून घेतली आणि ड्रायफ्रूट थोडा मागे सरकवला. मागे सरकवल्यानंतर थोडंसं तेल वगैरे थोडंसं नको उडायला मोबाईलवरती, तर मग म्हणून थोडासा मोबाईल मागे आपला सरकवलेला होता मी. तर युट्यूब फॅमिली बघू शकता, लसूण टाकलं, जिरं, मोहरी आपण छान असा तडका दिलेला आहे आणि ह्या तडक्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. कांद्याला छान असं परतवायचं आहे. कांदा परतवताना तुम्हाला माहिती मी नेहमी मीठ टाकत असते, तर आता आपण आहे ना मीठ टाकणार आहे. मिरची पण टाकून घेतलेली आहे आणि मीठ पण टाकायचं आहे. तर गॅस पेटवून घेऊ आणि मग नंतर मीठ टाकूया आपण. तर पेटवला आपण गॅस आणि छान अशी मिरची, कांदा, जिरं, मोहरी, लसूण पुन्हा ते सांगते मी टाकलेलं आहे. 1 चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपल्या बटाट्याच्या अंदाजाप्रमाणे. मीठ टाकून झालेलं आहे. चमच्याने छान असं हलवून घ्यायचं आपल्याला. छान असा कांदा परतवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा असा सुंदर आपला परततोय मस्त अगदी. तर युट्यूब फॅमिली कुठेही जाऊ नका, लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा. दोन्ही टाईम माझे आपले व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहे. तर आपले व्हिडिओ कसे वाटताय तुम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करणार आहे तुम्ही. चटणी कशी वाटते आज बटाट्याची युट्यूब फॅमिली की कमेंट करा. सगळ्या ताईंनी बटाट्याची चटणी कशी वाटते. तर चला आता मस्त कांदा परततोय, मीठ पण टाकले, मिरची टाकली आणि असा मेनू छान असा बटाट्याच्या सुक्या भाजीची चटणी आज म्हणजे बटाट्याची चटणीच म्हणूया आपण. तर छान अशी चटणी बनवायचं काम आपलं चाललेलं आहे. तर आपली चटणी कशी वाटणार आहे तुम्हाला पुढे नक्कीच बघत राहा. तर आपल्याकडे कोथिंबीर आहे, तर कोथिंबीर सुद्धा कट करायची बाकी आहे अजून. तर चला म्हटलं थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेऊया आणि घेतली मी थोडीशी कोथिंबीर. तिला स्वच्छ पाण्याने धुवून आता घेते कट करायला पटापट. आपल्याला चटणी बनवायची आहे. कांदा पण छान परततोय आपला इकडे बघू शकता तुम्ही आणि इकडे काढलेला आहे आपला कढीपत्ता. आणि कढीपत्ता कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे तर सुक्का कढीपत्ता आहे. हिंग टाकलेलं आहे आपण, हिंग सुद्धा छान आहे चटणीला. हळद टाकलेली आहे आपण आणि थोडंसं पुन्हा टाकायचं आपल्याला लाल तिखट आणि थोडंसं टाकायचं आपल्याला काळा मसाला. तर युट्यूब फॅमिली कुठेही जाऊ नका, लाईक करा पटापट. चला युट्यूब फॅमिली रेसिपी पण पूर्ण बघा शेवटपर्यंत, व्हिडिओ बंद करू नका. छान अशी चटणी आपली बटाट्याची बनते आणि आपल्याला टाकायची आता कढईमध्ये छान असं पाणी. तर का टाकायचंय, कांद्याला छान शिजून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे कांदा असा छान लागतो खाताना आणि कांद्याची चव आहे ना सगळ्या चटणीमध्ये उतरणार आहे. तर कढीपत्ता टाकलेला आहे, वाळलेला कढीपत्ता माझ्याकडे मी असं छान जमा करून ठेवलेला आहे, आईकडनं आलेला होता. तर चला म्हटलं वास पण खूप छान आहे. तर आता उन्हाचे दिवस असल्यामुळे शक्यतो कढीपत्ता मिळत पण नाही आणि मिळाला तरी तो वास थोडाफार इकडे इकडं शोधावा लागतो आपल्याला, तेव्हा भेटतो. तर चला युट्यूब फॅमिली पाणी टाकलेले, कढीपत्ता टाकलेला आहे, पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेते मी. कांद्याला छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला, पटापट शिजवायचं आहे आणि छान अशी चटणी आपल्याला बनवायची आहे. तर पाणी थोडं आटून देणार आहे आपण, डायरेक्ट टाकायचं नाही आपल्याला. छान बघताय उकळी आलेली मस्त आणि ही कट केली आता कोथिंबीर पटकन आणि तिला पण टाकून घेतली आपण कढईत. कढईमध्ये टाकलेली कोथिंबीर खूपच सुंदर आणि खूपच, या कोथिंबीरीला इतका सुंदर वास आहे. गावठी कोथिंबीर मला नेमकी भेटून गेली आणि सुंदर अशी बारीक लाल कढीची कोथिंबीर आणि बारीक पानांची खूपच गावठी छान असा वास येतोय. कोथिंबीर सुद्धा छान अशी परतलेली आहे. कांद्यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे. तर युट्यूब फॅमिली रेसिपी बघत राहा, कुठेही जाऊ नका आणि छान असा कांदा आपला आपण कढईत टाकून छान परतवायला घेतलेला आहे. कांदा पण परततोय. कांदा परतल्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये पुन्हा बटाटे. पण आपण एक काम करूया, आपलं तिकडं कढई त्या बाजूला ठेवू आणि इकडं आपल्याला चपाती बनवायची. मिस्टरांचा डबा पण द्यायचा आहे, तर इकडे मी आता तवा ठेवते, कढई त्या साईडला ठेवते पटापट पटापट आणि छान अशा चपात्या पण बनवायला घ्यायच्या आपल्याला पटकन. सकाळचा टाइम वेळ कमी असतो आणि खूप वेळ पटकन निघून जातो, कळत सुद्धा नाही सकाळच्या कामांमध्ये. तर भराभर भराभर. तर चला जितके कामावर तितके कमीच असतात, पण चला आपला स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे. पोटाशिवाय काही खाल्ल्याशिवाय तर आपल्याला काही जमणार नाही. पोट पाण्याचा प्रश्न असतो सकाळचा. पटापट पटापट स्वयंपाक बनवायचा आणि पुन्हा बाकीची कामं करायची आपल्याला. तर चला कशी वाटते बटाट्याची चटणी कमेंट करून नक्की सांगा. थोडा टायपट आपण इकडनं घेतलेला आहे, कारण सगळ्या ताईंना सगळ्या फॅमिलीला आपल्या बटाट्याची चटणी दिसली पाहिजे. आपली कशी बटाट्याची चटणी बनते चमचमीत, कांदा टाकून अशी सुंदर छान अशी कोथिंबीर कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे आपण. भरपूर मटेरियल आज टाकलेले आहे आणि मटेरियल असेल तरच मी रेसिपी बनवत असते, नाही तर मग थोडीशी विचार करूनच बनवावं लागते. जर छान मटेरियल असेल तरच बनवा, म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण आपल्या ताईंना युट्यूब फॅमिलीला
तुमची सुद्धा रेसिपी तुम्ही सांगणार YouTube फॅमिली आणि माझी पण रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, मला तर असं वाटतंय. तर चला आपला तवा पण तिकडे ठेवलेला आहे. तवा पण तापतोय आपला आणि छान अशी चटणी झालेली आहे. चमचमीत झाली आहे आता ही चटणी आणि बनवायची आपल्याला पटापट आता चपाती. तर जवळून बघा तुम्हाला चटणी कशी वाटते आपली बटाट्याची. मला तर छानच वाटते आणि छान असा ठसका पण आलेला आहे. थोडासा चटणी चमचम अशी चमचमीत झालेली आहे. तोंडाला पाणी पण सुटलेलं आहे. सकाळचा टायमिंग आहे. सकाळी आपण खूप धावपळीत असतो. तर बघा तुम्ही आता ही धावपळीची चटणी, आपली चपाती कशी बनते आणि कणिक आहे ना, आता मी 15-1 मिनिटापूर्वी भिजवली, पण पाणी थोडंसं कदाचित जास्त झालंय तिला. कणिक थोडी झाली सैल, पण काय हरकत नाही. चला, सैल कणकेची सुद्धा पोळी छानच बनते. मऊसूत राहते, दिवसभर कडक वगैरे होत नाही. दुपारपर्यंत खूपच सुंदर राहील. तर घेतली आता पोळी करायला आणि पटापटापट आपल्याला पोळी बनवायची आहे. मिस्टरांचा डबा द्यायचा आहे. आपल्या स्वतःसाठी पण पोळी बनवायची. तर चला YouTube फॅमिली तुमच्याकडे सुद्धा काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपल्याकडे आहे बटाट्याची चटणी, चपाती, सुंदर अशी मऊलुसलुशीत चटणी झालेली आहे. मऊलुसलुशीत पोळ्या बनवायच्या आपल्याला. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगणार मला की आम्ही सुद्धा अशीच चटणी बनवली आहे. नक्कीच बनवून बघा आपल्या चटणीची रेसिपी. तर तुम्हाला सांगते YouTube फॅमिली छान लागते. कधीतरी भाजीच्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीतरी खाऊन बघावं. आणि सारख्या भाज्या, शेंगदाणे वगैरे टाकून कंटाळा आलेला असला तर अशी सुकी भाजी पण छान लागते. बटाट्याच्या भाजीचा तर विषयच नसतो. अगदी मन लावून सगळेजण खातात आणि सगळ्यांनाच आवडते बटाट्याची चटणी. मुलांना, म्हातारी माणसं, आपलं वरण भातासोबत नेहमीचा मेनू आपला ठरलेला असतो. नसलं काही की आपण पटकन बटाट्याच्याकडे जोर देतो आणि बटाट्याचं असं काहीतरी बनवतो. तर अशी चटणी सुद्धा तुम्ही नक्कीच बनवून बघा फॅमिली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. आणि छान अशी चपाती आपली चाललेली आहे. चपाती झाली आहे लाटून, आपल्याला घ्यायची आहे तव्यावर टाकून पटापट पटापट तिला भाजायचं आहे आणि डब्यामध्ये द्यायची मिस्टरांना पटकन. तर चला ताई आणि फॅमिली पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलमध्ये. तर या पुन्हा पुढच्या व्हिडिओला नक्कीच. तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन यूट्यूबकडनं तुम्हाला पडणारच आहे. यूट्यूबने तुम्हाला नोटिफिकेशन दिली की तुम्ही सबस्क्राईब केलंय असं लक्षात येईल तुमच्या. तर बेल आयकनचं बटन असतं ते दाबायचं म्हणजे सबस्क्राईब होऊन जातं. आणि लाईक करायचं आहे. लाईक तुम्हाला काही ऑप्शन असतात सगळे लाईकचे, सबस्क्राईबचे. तर सबस्क्राईब एकदाच करायचं. लाईक प्रत्येक व्हिडिओला केलं तरी चालणार आहे आपल्याला. तर चला मग YouTube फॅमिली पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.